मॉर्निंग गाईज. तर आज आपण आलो समुद्राच्या कडेला आणि आपण समुद्राच्या कडेलाच वर्कआउट करणार आहोत. आणि आज आहे आपल्या चॅलेंजचा 90 दिवसामधला हा चौथा दिवस आहे आजचा आपला. आणि आपण चौथ्या दिवशी खूप मस्त वर्कआउट करणार आहोत आणि तेच वर्कआउट तुम्हाला सुद्धा करायचे जेणेकरून तुम्हाला सुद्धा फायदा होईल त्याचा. तर गाईज, चला आज बघूया आपण समुद्राच्या कडेला रनिंग आणि वर्कआउट कशा प्रकारे होतो आणि आपण त्याला कसं रिस्पॉन्स करतो आणि किती किती आपल्या बॉडीला इफेक्ट पडतो आणि दम किती लागतो काय. तर या गोष्टी आपण जाणून घेऊया तुम्ही व्हिडिओ मध्ये. तर चला फर्स्ट आपलं ती पण चालू करा. फर्स्ट आपलं वर्कआउट असेल ते आपण रनिंग करण्याच्या अगोदर आपण वॉर्मअप कसं करतो आणि वॉर्मअप काय केला पाहिजे जेणेकरून आपल्या रनिंग करते वस्तूला पेन नाही झाला पाहिजे आणि त्याच ठिकाणी आपलं रनिंग पण वाढले पाहिजे. तर बघूया वॉर्मअप आपण अशा प्रकारे आपण वॉर्मअप चालू केलेलं आहे आणि वॉर्मअप करते वेळेस पूर्ण स्ट्रेचिंग करून आपली बॉडी एकदम फ्री करण्याचा प्रयत्न करतोय आपण अशाच प्रकारे. कारण का तर आपल्याला इंजुरी व्हायला नको यासाठी आपण चांगल्या प्रकारे वॉर्मअप करून घेऊ आणि स्ट्रेचिंग थोडीफार करून घेऊ जेणेकरून आपल्याला रनिंग करताना चांगला परफॉर्मन्स येईल. तर या ठिकाणी तुम्ही बघत आहेत तर आपण इकडे 25 मिनिटं रनिंग मारणार आहोत. तर चला आपण रनिंग मारूया. आपण रनिंग करत असताना 25 मिनिटं रनिंग करतोय पण ह्या ठिकाणी पण रनिंग करते वेळेस आपल्याला टायमिंग कळतच नाही. बीचवर खूप जास्त पळतो. या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे रनिंग करून आलेलो आहोत. आणि आता सो गाईस, आता झालेले आपले 25 मिनिटं रनिंग. आता रनिंगच्या नंतर आपण करणार आहोत वॉर्मअप. वॉर्मअप पण असं करायचं आहे की 10 मिनटं प्लस, कमीत कमी 10 मिनटं करायचं आपल्याला वॉर्मअप. तर त्या वॉर्मअपमध्ये आपल्याला पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण मसल रिलॅक्स करायचे, पूर्ण त्या मसलचा वॉर्मअप करून घ्यायचा आहे. तर चला आपण वॉर्मअप आता स्टार्ट करूया. वॉर्मअप करत असताना आपण पूर्णपणे मन लावून म्हणजे 10 ते 15 मिनटं आपला वॉर्मअप झाला पाहिजे. पूर्ण बॉडी फ्री होईल. आपण जे रनिंग केले ते टाईटनेसपणा कमी होऊन जाईल. अशा प्रकारे आपण पूर्ण वॉर्मअप करून घेतो. वॉर्मअप झाल्यानंतर आता आपण स्टार्ट करणार आहोत. यामध्ये पुशअप आणि पुशअप स्टार्ट केलेले आहेत आपण. पुशअप आणि आपण आता जोर पण मारणार आहोत. जोर पहिलवानी जोर मारतात त्याला. पहिलवानी जोर मारून त्यानंतर आपण घेणार आहोत पुशअप घेतल्यानंतर आपण 15चे 4 सेट घेतलेले आहेत. तर आपण साईड बॅकसाठी घेतलेलं आहे थोडं. आणि हे म्हणजे आपली आहे स्ट्रेचिंग करते वेळेस पूर्ण अवयवाचे म्हणजे बॉडीचा प्रत्येक पार्ट आपला हा रुटीन केला पाहिजे आपण. म्हणजे रोटेट करून पूर्ण त्यामध्ये एक लवचिकपणा येतो. आणि आपण स्ट्रेचिंग केल्यामुळं ना आपले एकतर सांधे दुखायचे जे असतात, जे आपले मणक्यामध्ये इकडे तिकडे सांधे असतात ते पूर्ण फ्री होतात. आणि आपल्या मानेचा वगैरे वर्कआउट आपण चांगल्या प्रकारे. जर आपल्या बॉडीमध्ये जर कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर कॅल्शियमसुद्धा चांगल्या प्रकारे आपले बरे होते आणि लेवल कॅल्शियमचं सुद्धा वाढतं स्ट्रेचिंग केल्यामुळं. स्ट्रेचिंग करत जावं मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे स्ट्रेचिंग करणं रनिंग केल्यानंतर. जेणेकरून आपल्याला पुढील आयुष्यामध्ये कुठलीही इंजुरी होणार नाही किंवा आपली कंबरदुखी गुडघेदुखी हे त्रास आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या येणार नाहीत. तर त्यांना आता दूर करूया. अशा प्रकारे आपण करतो स्ट्रेचिंग झाल्यानंतर हे आपला नोकरीसाठी जे पोलीस भरती करतात त्यांच्यासाठी उपयोगी पडेल. आणि अशा प्रकारे आपण स्ट्रेचिंग करत आहोत. आता आपण आउटडोर रनिंग करतो त्यामुळे आपले पाय खालीवरी किंवा खड्ड्यामध्ये पडायची शक्यता असते आणि मुडपाची शक्यता असते. तर आपण हे वर्कआउट केल्यामुळे आपले पाय कधी मुडपणार नाहीत आणि मुडपले जरी असतील तरी ते दुरुस्त होतील. तर अशा प्रकारे आपण ही स्ट्रेचिंग आज संपन्न झालेली आहे. तर आपण घेतो आहे आज स्ट्रेचिंग हाताला मारायला. तर त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस स्ट्रेचिंग घेतो त्यावेळेस तुम्ही बघितलं, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय मी कशी स्ट्रेचिंग करतो त्याच पद्धतीने तुमचं पण करा. कारण ते मसल पूर्ण रिलॅक्स होण्यासाठी, आज मसल रिलॅक्स झाली तर तुम्हाला रनिंग करण्यासाठी उद्या ते मसल तुम्हाला साथ देतील. त्यासाठी स्ट्रेचिंग करणं खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की त्याच्यामुळे फायदे काय तोटे काय. तर त्याचनुसार स्ट्रेचिंग करणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही स्ट्रेचिंग कराच. रनिंग झाल्यानंतर तुमची स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण बघतोय एक दिवस मी डाएट प्लॅन रेडी करतो म्हणजे तुम्हाला पण डाएट करतो. मी जे डाएट करतोय ते डाएट मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये ते लिहून किंवा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याचा एक स्पेशली व्हिडिओ बनवून. कारण तुम्हाला ते डाएटमध्ये काय घ्यायचं, काय खायचं, काय नाही खायचं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील अशा प्रकारे व्हिडिओ बनवेल. आणि तुमच्याकडे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकून येईल. ते तुम्ही बघा आणि तसे तुम्ही डाएट फॉलो करा. आणि मी जे डेली वर्कआउट करतो हेच वर्कआउट तुम्ही सुद्धा करा. तुमच्यामध्ये सुद्धा फरक होईल. जसं की माझ्यामध्ये बघा, पहिल्या दिवशी थोडं फॅट होता पण आज तिसरा दिवस आहे, चौथा दिवस
चौथा दिवस आहे, तर चौथ्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचं फॅट आहे आणि आपण 8 दिवसानंतर वेट सुद्धा चेक करणार आहोत. तुम्ही वेट मध्ये सुद्धा फरक बघाल की किती वेट कमी झाले आणि काय नाही. तर आपण पहिला वीक जो असतो 13 वीक मधला आपला एक पहिल्या वीकचा आपण रिझल्ट तुम्हाला देणार आहोत. तर बघूया पुढे. जय हिंद. भेटू आपण उद्याच्या सेक्शन मध्ये डे 5 मध्ये.